काशीखंड अध्याय 45. गणेशाय नमः. स्वामी म्हणे गा गुरुशी अगस्ती, योगिनी प्रवेशल्या अविमुक्ती, वेश पालटोनी या भ्रमती काशीमध्ये, एकी त्या रस मात्रा घेऊनी संचरल्या काशी भुवनी, व्याधी व्यथेची या झाल्या वैदिनी मा चमत्कारिक, तव नगर लोक म्हणती त्यांसी, जोवरी देवदास राजा पृथ्वीसी, तोवरी जरा व्याधी ते कैसी, असे ना कवना लोकी, देवदास राजा पृथ्वी मिधी, सर्व लोक असती निर्व्याधी, तुम्हा कवण भ्रमत मंदबुद्धी, व्रथा का नगरी, एकी नाडी ज्ञान पाहू म्हणती, तव ते लोक प्रत्युत्तर न देती, एकी त्या सामुद्रिक गुणवती, फिरती कराते पहावया, त्यांसी जन वदती प्रत्युत्तरी, देवदास राजा पृथ्वीवरी, 32 लक्षणी नर नारी घरोघरी सालंकृत, एक त्या तत्वज्ञानी योगाभ्यासी, नाना चिन्हे सांगती लोकांसी, मग लोक प्रत्युत्तर तयांसी, बोलती काय पै, देवदासाचे राज्य मेदिनी, गृही असती महाज्ञानी, योगी ब्रह्मचारी वेदाध्ययनी, घरोघरी पंडित, एकी चमत्कारी पूर्ण म्हणती धातूचे करुण सुवर्ण, एक म्हणती गुटिका अंजन जाणतो आम्ही, त्यांसी लोक म्हणती काशीमधी, तुम्ही सर्व हो व्रथा मंदबुद्धी, आमुच्या राजासी नवनिधी, ओळंगो येती सर्व काळ, केऊतिया तुमच्या धातू गती, येथे सर्व जण असते सालंकृती, धातू अंजने गुटिका ह्या मंदमती, व्रथा तुमचिया, एकी स्तंभने घेऊनी करी, भ्रमते तरुण पुरुषांचे द्वारी, त्यांसी म्हणते वेशधारी, आम्हा जाणतो वीर्यस्तंभन, तव लोक वदती योगिनीसी, आमुचे सर्व लोक योगाभ्यासी, तरी वीर्यस्तंभन आम्हासी, सहजची असे साध्य, एकी मोहिनी वेशधारिणी, आम्ही जाणतो दीर्घ भूलवर्णा, तव त्या पतिव्रता कामिनी वदती तयांसी, म्हणती आमुच्या शुभ गुणांसी, भ्रतार वशते पतिव्रतांसी, सर्व दाम्पत्ये पृथ्वीसी असता अतिप्रीती, व्रथाची तुमची वशी करणे, या मंदबुद्धी न अंगीकारिती कवणे, सहजची असती एकाग्रमणे अतिप्रीती पुरुषासी, एकी त्या महामंत्रे मंत्रुणी विभूती, रक्षाकारका झालिया बहुती, भूतबंधने आमुचे हाती, जाणती असो हे विद्या, मग त्यांसी म्हणती नगर लोक, आम्ही पराभविले देव इंद्रादिक, मग ते इष्टदेव अनेक, केवी बैसो शक्ती, एकी सांगती उपचार कथा, आम्ही जाणतो प्रसूती व्यथा, तव त्यांसी वदती त्या समस्ता नर नारी अवघिया, येथे नाही लिंगभेद काम, असे 21 विश्वे धर्म, प्रसूती व्यथा जाणुनी जन्म नाही देवदास राजी, मंत्रे स्त्रिया गरोदर होती, अकल्पितची होते प्रसूती, तुम्ही व्रथाची या नगरांत मंदमती, भ्रमताही न विवेका, एकी त्या झाल्या कामातुरी, ज्या बहुरूपा वेशधारी, एकी त्या वेशा होनी परोपरी महामध्ये चालती, आमुच्या राष्ट्री लोक ब्रह्मचारी, तुम्हासी भ्रमतोये पृथ्वीवरी, कष्ट होती अंगाभारी, निष्फळ होती मनोरथ, एक त्या कोल्हाटी विद्या खेळती, ब्रह्मवीणा रुद्रवीणा घेऊनी हाती, एक त्या नाना पुष्पे माळिनी होती, जाती घरोघरी, मग त्या नगरींच्या महाप्रतिव्रता, रुद्रवीणा वाहती स्वाभिकता, त्यांसी आपुला स्वामी पूजिता, अल्पही अवकाश न होतसे, एकी त्या झालिया कुजातिका, भ्रमे भ्रतारा विषयी शंका, एकी द्रोहिणी कुट्टिनिका, भ्रमती घरोघरी, त्यांसी म्हणती पतिव्रता, आम्ही भक्तीने वश करीतो भरता, आमुचे स्वामी आमुचिया चित्ता, सारखेची असती, ऐशा त्या नाना वेश धरुणी, काशीमध्ये भ्रमती त्या योगिनी, अधर्म आणि असत्य कोणी न देखती येथे, दशपंचही एका गृही, त्याही नगर धुंडाळिले सर्वही, परी त्यांसी न दिसेची काही, छिद्र जाण रायाचे, ऐसा तो लोकपाळन रपणाथ, सप्तद्वीपवतीचा तो समर्थ, व्रता झाला योगिनींचा मनोरथ, न सापडे छिद्र तयाचे, मग एकवट झालिया सकळा, परिवारेसी करुणिया मेळा, मग विचारिता महाविशाळा, एकमेकींसी त्या, शिवकार्य नव्हे जरी आता, तरी मागुते केवी जावे पर्वता, हे मुख भवानी कांता, केवी पादाखविजे, छिद्र न सापडे देवदासाचे,
आपण कार्य नाही केले शिवाचे, तरी तो हर आमुचे वैखरीचे, केवी मानील सत्य. शिवाचे कार्य नोहेची पूर्ण, क्रोधायमान होईल त्रिनयन. आत मंदराचळासी गमन, हा अन्याय आमुचा. आता दीर्घ कार्य जे बरवे, जेणे संतोषी होई जे महादेवे. तरी काशी वांचुनी न राहावे आनिका स्थानी, येथे असे जे स्वर्ग तरंगिनी. इच्छा ठाई राई जे योगिनी, तेने तपे करुणी शूलपाणी. होईल प्रसन्न आपणासी, मग उत्तर वाहिनीचे तिरी. राहिल्या योगिनी खेचरी, षण्मुख म्हणे ते अवसरी. परियेसी गा अगस्ती, स्वामी म्हणे गा ऋषी कुंभजा. त्या योगिनींची कैसी कीजे पूजा, त्या सर्व चिंतित बैसल्या वृषभध्वजा. काशी क्षेत्री समजता, आश्विन शुद्ध प्रतिपदे पासूनी. जोपर्यंत नवमी त्या दिनी, नवरात्र उपवास पारणी कीजे अहर्निशी. मग यज्ञ कीज नवम दिनी, पत्र पुष्पे पूजिजे त्या योगिनी. धूत मध्यम मांस पात्रे भरुणी, समर्पिजे तयांसी. षण्मुख म्हणे गा अगस्ती मित्रा, चैत्र शुद्ध पौर्णिमा दिनी यांची यात्रा. ते योगिनी पूजावया धात्रा, सृष्टी कार्यास्तव येतसे. तव मंदराचळी शूलपाणी, काशी वियोगे उत्कंठिते मनी. म्हणे म्या पाठविल्या योगिनी, त्याही क्रमिला तोची पंथ. तरी आता कवनासी पाठविजे, जेणे आमुचे कार्य सिद्ध कीजे. तेने आम्ही सत्वर पाविजे, काशी वासतो. ऐसा काशीचा अर्थ शूलपाणी, म्हणे त्या मंद झाल्या योगिनी. तव भक्ती सादर देखिला तरणी, विश्वनाथे पुढे. मग ब्रंध म्हणे जी महेशा, विपत्ती करीन त्या दिवोदासा. काशी बाहेर घालीन हा भरवसा, जाणीजे तुम्ही. ऐसे बोलिला त्रैलोक्य भानू, तेने संतोषला त्रिनयनू. मग शिवासी वंदुनिया बंधू, क्रमिता झाला काशी मार्ग. ऐसा क्रमिता झाला तेजापुंज, तो कश्यप अदितींचा आत्मज. मेरू प्रदक्षिणा करी सहज, दीनमनी तो. देखोणी मंदाकिनीचे तीर, सूर्य झाला से अमृत कर. मग स्नान करुणिया काशीपूर प्रवेशला कैसा. नाना रस मात्रा घेऊन या सामग्री, सूर्यवैद्य हिंडे काशीपुरी. परी कोणी न बहाती जिव्हाग्री, व्याधी उत्तर. लोक म्हणती वैद्या अविचारा, आमुचाराची नाही व्याधी जरा. ठाऊके होईल रपवरा, तो विपत्ती करील तुम्हा. जरी व्याधी तव यमाचा पाश, तरी ते झाले यमपूर उद्ध्वस. जो महाराज आहे दिवोदास, सहस्र वर्षेवरी. जरी व्याधी व्यापक पृथ्वीवरी, तै सबराम भरीत असे पुरी यमपुरी. आता दिवोदासाच्या राष्ट्री, सर्व व्याधी निमुक्त. ऐसे दिवोदासाचे सर्वजण, सत्यलोकानी वैकुंठा वाचून. त्यांसी प्राप्त यम भुवन, ऐशी सहस्र वर्षेपर्यंत. ऐसी ते सर्व काशीपुरी, सूर्य हिंडला बहुकाळवरी. परी व्याधी वार्ता हे प्रत्युत्तरी, न बोलती जण. जैसा दग्ध बीजाचा अंकुर, शुद्ध भूमीसी न करी विस्तार. तैसा काशी भोवता दिवाकर, फिरोनी व्यर्थची मनोरथ. जैसा भृत्य पाठवी जे कार्यार्था, तो पैजेसी निघे पुरुषार्था. कार्य नवे मग व्यथा, बाधे चिंतेची तया. तैसा सूर्य झाला चिंतातूर, त्याने पैज घेतली होती थोर. कार्य पूर्ण न होता शंकर, केवी पामानवेल. छिद्र न सापडे दिवोदासाचे, तेथे कर्तव्य न चले ब्रह्मादिकाचे. अपार सामर्थ्य त्या लोकांचे, अगम्य झाले सूर्यासी. अरे या दिवोदासाचे राष्ट्री, सर्व व्याधी बुडविल्या सागरी. सर्वजन निर्व्यग्नी पृथ्वीवरी, तू भ्रमसी मंदमती. ऐसा चिंतातूर झाला सविता, म्हणे शिवापाशी केवी जाऊ आता. कवनिया प्रौढी भवानी कांता, दाखवी जे मुख. अन्यायी झालो शिवकार्यासी, आता केवी जाऊ त्या शिवापाशी. आघींची वियोग झाला त्यासी, त्या वाराणसीचा. आधींची तमोगुण भवानी कांत, काशी वियोग झाला महाअद्भुत. त्यावरी परिसिलिया वृत्तांत,
मग अग्नी शिंपिला घृते जैसा. आता जो दीर्घ अन्यायी शिवाचा, त्यासी त्रिभुवनी ठाव कैसा. ऐसा समर्थ जो कोण त्याचा करी अंगीकार. तरी एक वदलासे त्रिशूलधर, वेदवाक्ये केलासे निर्धार. जो शिव आज्ञेचा तस्कर, तेने राहिजे कोठे. तरी या काशीचे नामस्मरण, येथे चिकीजे तप अनुष्ठान. काशी हा मंत्र अक्षरे 2, जपिजे अहोरात्र. मनोनी काशी विन त्रिभुवन, त्याने राहो नये आनिका स्थानी. मग तो योजिता झाला तरणी, काशीमध्ये तपसिद्धी. ऐसे विचारी तो तेज कल्लोळ, आता होईजे काशीचा रक्षपाळ. मग संतोष शैलजाश्वनीळ, तेने तर्पे करोनी. मग काशीच्या अष्टदिशा कोणी, द्वादशाविध झाला तरणी. जैसा रत्नमाळेशी दिव्य मने, घालिजे प्रसंगे. तरी वाराणसीची प्रदक्षिणा, ते दिव्य रत्नमाळा जैसी जाणा. त्या पंचक्रोशीची या भ्रमणा, सूर्य झाला द्वादश स्थानी. तव स्वामीसी वदता झाला अगस्ती, काशीमध्ये जे द्वादश गंभस्ती. ते निरुपाजी सूर्यमूर्ती कवण कवण. स्वामी म्हणे गा अगस्ती ऋषी, द्वादश सूर्य झाले वाराणसी. तरी ते निरोपू तुम्हासी, कोण कोण ते. काशीची या प्रदक्षिणा गबस्त, द्वादश स्थानी झालास आदित्य. प्रथम नाम ते मयूखादित्य, दुसरा यमादित्य तो. तिसरा तो सांबादित्य नामे, चौथा तो द्रौथा तो द्रौपदादित्य नामे. वनवासी सत्वस राखिले धर्मे, त्याचेची शक्तीने. पाचवा तो नामे खखोल्क, षष्ठ तो म्हणिजे उत्तराक. अरुणादित्य आणि लोलार्क, आणि वैनतेयादित्य. वृद्धादित्य नामे महाकीर्ती, वेद पुराण प्रसिद्ध तो गबस्ती. केशवादित्य नामे महाकीर्ती, द्वादशावा गंगादित्य बोलिजे. स्वामी म्हणे गा मैत्रावरुणी, ऐसी पंचक्रोशी हे प्रदक्षिणी. द्वादशादित्य झाला तो महामुनी, कश्यपात्मज जो. तव स्वामीसी प्रार्थी अगस्ती, द्वादश रूपे झाला गबस्ती. त्या द्वादश कथा मज प्रति निरूपा स्वामी. मज काशी वियोग महा अधवर, ते योगींचा आचार्य तू थोर. तृप्त करीतोसी वैश्वानर, शिवकथा भागदाणी. किती माझी वियोग तृष्णा, तेथे तू क्षीरानी व षडानना. मी अनाथजी एका आणना, प्रार्थू किती. जैसा तो आषाढी मेघ जीवनी, चातक वांछा करी काननी. मग तो वृष्टी करी योमियुनी, मोकली धारा अमित जैसा. तैसा तू स्वामी जलधर पूर्वापार, शिवकथामृताचा वृष्टी कर. तेने चित्त सरितेसी आला महापूर, नेली दोषादी ओसने. तव स्वामी म्हणे गा महाऋषी, तू आनंद करता माझी या मानसी. तरी मार्तंडाची कथा कैशी, ती करवू श्रवण तुझ. तो कश्यपाचा वीर्य गोळ, अदितीने झेलिला महातेजाळ. तो तृतीय नेत्रींचा वडवा नळ, शिवे दिधला अदितीसी. षण्मुख म्हणे जी कुंभजा, कामधेनूने शापिली शैलेंद्रजा. ते द्रौपदाच्या घरी विश्वबीजा, अवतरली द्रौपदी. जे पंचमूर्ती उद्भवले पांडव, तो साक्षात अवतरला शिव. दाक्षायणी स्तव महादेव झाला पंचमूर्ती. तरी कथा दाक्षायणी प्रती, अनागत संभाषिले पशुपती. तेची हे भविष्य तुझ प्रती, निरूपितो कुंभजा. वीरींची देवाचा नंदन, वसिष्ठ नामे महासगुण. तो बहु प्रयत्ने केला प्रसन्न, द्रुपद राजयाने. तेने 2 पुत्र एक दुहिता, मागितली गा ऋषी महंता. ते महासगुण पतिव्रता द्रौपदी नामे. मग त्या मंदाकिनीचे तिरी, त्या कल्पाक्षराचे नगरी. तेथे याग मांडिला बर्विया परी, द्रुपद राये तेने. याज आणि उपयाज नाम, हे दोघे बंधू ऋषी उत्तम. त्यांचे निमंत्रे मांडिला होम, त्या मंदाकिनीचे तिरी. ऐसा नाना द्रव्ये हुताशण, पूजिता झाला तो नृपनंदन. मग पूर्णाहुतीसी कृशाण, झाला प्रसन्न ते धवा. प्रथम यागीहुनी महावीर, निघाला धृष्टद्युम्न कुमर. खेटक मुकुट धनुष्य शर, सहवर्तमान जो. मग दुसरे आहुतीचे वेळी, सवेची निघाली द्रुपद बाळी.
ते अति सुंदर गौर सावळी उद्भवली ते यागी. धृष्टद्युम्न आणि शिखंडिया हे दोघे पुत्र आणि द्रौपदी तृतीया ते अवतरली महामाया आदिशक्ती. ऐसी ते महासुंदरी की हैमवतीची उद्भवली अध्वरी. ते महाशैलकुमरी शापदग्ध अगस्ती तव अगस्ती म्हणे षडानना. ते शैलजा अवतरली काय कारणा कवणे शापिले कवण्या लांछना. ते निरुपा मज स्वामी मग स्वामी म्हणे गा अगस्ती. ऐसीची महादेवासी प्रश्नी हैमवती ती ऐसी निरूपी जे पशुपती. तेची सांगेन तू जाता कोणे के काळी हैमवतीसी येणे झाले हिमवंत पित्या पासी. तव तेथे देखिले धेनुकेसी वेढिले पंचपोळी. ऐसे विपरीत देखोणी नयनी महाहास्य करी दाक्षायणी. मने जळो जीने ऐसिया कामिना व्यभिचारा पै. पंचवरा एक सुंदरी व्यभिचारिणी निर्लज्जा नारी. जवहा मेरू असे पृथ्वीवरी तववरी भोगीती निरयासी. तव कामधेनु वदे शापदान तुवा हास्य केले पाहुनी न्यून. तरी तुझही भोगीतील 5 जण महापुरुष ते. ऐसे तिचे शापोत्तर ऐकोणी थोर दुःखित झाली दाक्षायणी. मग ती स्मरारी शूलपाणी स्मरती झाली. म्हणे ऐसे काय झाले कटकटा धावे धावे गा नीलकंठा. तूज वाचुनी कवना आणि का स्मरावे म्या. हैमवती ये जानुनी शापदान मग विचारिता झाला पंचानन. म्हणे सहज असे अवतार घेणे देव कार्यासी. मग शिवे आपुलिया तत्वाचे मंत्र 5 जणांसी दिदले होते पुत्र. ते वर्तत असती जे सूत्र ते शिवाचे एक. अश्विनी देव आणि कृतांत हे मार्तंडासी दिदले 2 सूत. पवन आणि वज्रहस्त हे दिधले कश्यपासी. 5वा तो नामे जाणावा वरुण तो कर्दम ऋषीचा नंदन. ऐसे पंचमूर्ती पंचानन अवतरला होता. ते शिवाचे भाग दशांश मूर्ती ते व्यासे मंत्र दिदले कुंती प्रती. मग यागे अवतरली हैमवती द्रुपदरायाचे घरी. ते द्रौपदी दशांश भागांतरी जन्मली द्रुपदाचे अध्वरी. ते शापास्तव शैलकुमारी झाली कार्याकारणे. मग तो सदाशिव पंचमूर्ती ते 5 पांडव प्रसवली कुंती. ते द्रौपदीचे 5ही पती भोगिते झाले 72 दिन. मग 72 दिवसा उपरी यागी स्नान करीते सुंदरी. ऐसे 5 एका संवत्सरी भोगिते द्रौपदी. मग विपत्तीस्तव अरण्यी 5ही पांडव आणि कामिनी वनवास क्रमिता काशीस्थानी आले समस्त. मग 5ही जणांचा एक विचार त्याही लिंग स्थापिले पांडवेश्वर. द्रौपदीने स्थापिला द्रौपदीश्वर मग आराधिती मार्तंडासी. षण्मुख म्हणे गा अगस्ती मग द्रौपदीने पूजिला गबस्ती. वर देता झाला संज्ञापती द्रौपदीसी ते वे काळी. तव अगस्ती प्रार्थी स्वामीसी गबस्ती ऐसे नाम का सूर्यासी. ते महाकृपावंता आम्हासी की जे निरूपण. तव बोलिला तो कुपोद्भव कश्यपाची झाला वीर्यद्रव. तो महाकल्लोळ भानुदेव हस्ती झेलिला अदितीने. तो जन्मला अदितीचे हस्ती तेची गुणनाम झाले गभस्ती. त्यासी प्रतिपाळी ते अदिती म्हणून आदित्य नाम. तो द्रौपदीसी झाला प्रसन्न तिने मागितले वरदान. आम्ही सेविता महा अरण्य व्हावे सहाकारी. तव द्रौपदीसी म्हणे ब्रंध तूज थाली समर्पिली सत्वगुण. ही प्रसवेल महामिष्टान्न तुम्ही असता वनवासी. जे जे मनी कल्पिशील वहिली ते ते क्षणी उद्भवील हे थाली. आणि कतुवा अवघड काळी स्मरावे मज भक्तीने. तव द्रौपदीसी बोले गभस्ती दंडपाणी समीप जो उग्रमूर्ती. तो द्रौपदादित्य तेजपूर्ती असे विश्वनाथा दक्षिण भागी. तेथे असे ते द्रौपदी सुंदरी ते द्रौपदादित्यासी नमस्कारी.
तयासी पाहती जे नर नारी ते सर्व व्याघी निर्मुक्त. ते काशीमध्ये द्रौपदी सती जे मनोभावे अर्चिती पूजिती. त्यांसी धनधान्य भक्ष विपत्ती नव्हे कोणे काळी. जे द्रौपदीसी घालिती प्रणाम साष्टांग त्याचे ज्वर विवर्जित होईल अंग. मनोमळ भंगोनिया चांग प्रकटती सत्वगुणे. तव अगस्तीसी वदे शिवसूत ऐसा तो काशीमध्ये द्रौपदादित्य. त्याचा तुझ मूळ वृत्तांत निरूपिलासे कुंभजा. आता मयूखादित्य तुझ प्रती तो समूळ सांगेन गा अगस्ती. शिवदास गोमा श्रोतयांप्रती प्रार्थी कथे पुढलिये. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे देवदासचरिते द्रौपदादित्य वर्णन नाम पचचत्वारिंशोऽध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.